नमस्कार, मी संस्कृती गोविंदा ठाकरे. विकसित भारत अंतर्गत बिल्डथॉन 2025 अभियानामध्ये साईबाबा व कैलासवासी शिवाजी नामदेव अखलाडे माध्यमिक विद्यालय तेगाव या शाळेतील आमच्या टीमने सहभाग घेतला आहे. या उपक्रमामध्ये आत्मनिर्भर भारत या विषयावर अंतर्गत आमचा विषय आहे. रासायनिक औषधामुळे विविध कडधान्य व मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यांचे संरक्षण करणे. नमस्कार, मी प्राजक्ता गायकवाड. या विषयावर आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी विचार करून अभ्यासपूर्वक असा निष्कर्ष काढला की शेतकरी कडधान्यांना कीड लागू नये किंवा ते खराब होऊ नये म्हणून बाजारातून विविध प्रकारचे रासायनिक घटक आणतात. यामध्ये बोरिक ऍसिड पावडर हे कडधान्यांमध्ये मिक्स केले जाते. नंतर रिलॅक्सो कीटकनाशक खडू हे कडधान्यांच्या आजूबाजूला रेखाटन केले जाते. नंतर सल्फॉक्स हे पण कडधान्यांमध्ये मिक्स केले जाते, परंतु त्याचा मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तो होऊ नये म्हणून आम्ही जैविक औषधी वनस्पतींचा वापर करून कडधान्य व मानवी आरोग्याचे संरक्षण केलेले आहे. यासाठी आम्ही विविध जैविक वनस्पती वापरल्या आहेत. यामध्ये सुक्या कडुलिंबाचा पाला, लवंग, लसणाच्या पाकळ्या, चुलीतील राख, सुक्या लाल मिरच्या व दशपर्णी वनस्पती इत्यादी. नमस्कार, मी श्रुतिका चौरे. कडधान्य हे दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचे घटक आहे. कडधान्यामुळे आपल्याला प्रथिने, ऊर्जा व खनिजे मिळतात. कडधान्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कीटक लागतात, त्यामुळे धान्य जास्त दिवस टिकत नाही. म्हणून बरेचसे शेतकरी रासायनिक औषधांचा वापर करतात. त्यामुळे अन्नातील महत्त्व पोषण द्रव्य नष्ट होऊन विषारी होतात. त्यामुळे योग्य पोषण द्रव्य न मिळाल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. ते होऊ नये म्हणून आमच्या टीमेने विचार करून विविध जैविक औषधी वनस्पतीचा वापर करून कडधान्य मानवी आरोग्याचे संरक्षण केले. धन्यवाद.